रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आपण आलोत कोळगाव येथील बापकरवाडीमधील या संत्रीच्या प्लॉटमध्ये. मुख्यतः श्रीगोंदा तालुक्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्या भागामध्ये संत्रीचं पीक ही भरपूर प्रमाणात घेतलं जातं. संत्रीमध्ये अनेक समस्या असतात. संत्रीची सेटिंग न होणं किंवा साईज न होणं, या सर्व समस्यांला मात करून आपल्या रामा ॲग्रोटेकच्या जैविक खत औषधांनी म्हणजे जैविक औषधांनी आमूलाग्र संत्रीमध्ये बदल झाला आहे. ह्या बापकरवाडीमध्ये आपले ऋषिकेश बांदल सर यांचं या कोळगाव गावामध्ये काम चालू असतं आणि आपले गारगावचे दत्तात्रय दस सर यांचं काम चालू आहे. तर या दोघांच्या मार्गदर्शनाखाली या संत्रीच्या पिकाला या शेतकऱ्यांना ह्यांनी जे डोस दिलेत आणि ते तिथून काय संत्रीमध्ये बदल झाला आहे हे आपण पहिल्यांदा दस सरांकडून विचारून घेऊया. या संत्रीच्या पिकाला तुम्ही काय काय दिले? नमस्ते शेतकरी मित्रांनो. तर आज आपण या संत्रा पिकावरती जो रिझल्ट आपण काढला आहे, तर तो आपण जे काही आपले शेतकरी इथं दत्तात्रयजी भापकर, तर यांना आपण या ठिकाणी सायझर आणि सृष्टी हे आपण त्यांना खालून सोडण्यासाठी दिलं आणि वरून एक फवारणी दिली ती आपण रामा गोल्ड स्टीम ग्रो आणि मायक्रोट्रीची. तर त्यांना त्याचा रिझल्ट कसा वाटला आहे हे आपण त्यांच्याकडूनच त्यांचा परिचय करून घेऊ आणि त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊया. नमस्कार, माझं नाव दत्तात्रय हिराजी बापकर, कोळगाव बापकरवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. ह्या झाडांना लहानपणी म्हणजे मोठे झाल्यानंतर फुटवे बिटवे काहीच नव्हते आणि फळं पण लहान होते. फळं लहान असल्यामुळं दत्तात्रय दस यांनी मार्गदर्शन दिलं आणि मुळावाटे बायोसृष्टी आणि सायझर हे घटक आम्ही पाण्यामधून सोडले आणि नंतर झाडांवर एक फवारणी घेतली. त्यांना फवारणी आपण रामा ॲग्रोटेकचे रामा गोल्ड स्टीम ग्रो आणि मायक्रोट्रीची फवारणी दिली ती. आता सर मला सांगा, तुमचा हा बाग कितव्या वर्षाला हार्वेस्टिंगला आहे? 4थ्या वर्षाचा आहे. 4थ्या, म्हणजे इथून मागं 3 वर्षाला तुम्ही ह्या बागेचं पीक काढलेलं आहे? नाही काढलेलं, पहिलेच वेळ. हा, म्हणजे पहिल्याच वर्षी आणि पहिल्याच वर्षी हार्वेस्टिंगला आहे. म्हणजे झाड लागवडीपासून 4थं वर्ष आहे, पण हार्वेस्टिंगला पहिलं वर्ष आहे. तर सेटिंग झाल्यानंतर न तुमची आणि ह्या दस सरांची, बांदल सरांची ओळख शेवटच्या टप्प्यात झाली. म्हणजे सेटिंगच्या वेळेस तुमची ह्यांची ओळख काय झालेली नव्हती. त्याच्यानंतर तुम्ही जे प्रोडक्ट वापरला, आता आपलं जे रूट मॅजिक आहे, रूट मॅजिक वापरल्यानंतर तुमच्या मुळीमध्ये तुम्हाला काय बदल वाटला? मुळीमध्ये 100% फरक झाला. त्याची मुळी चालू नव्हती पहिली. आणि ती सोडल्यापासून झाडांवरती बी भरपूर फरक झाला. हा, म्हणजे झाडामध्ये काय काय बदल वाटला तुम्हाला? प्रथमतः अशी त्यांची हिरवळता नव्हती, नंतर पानं बारीक बारीक होते, फळ पण बारीक बारीक होतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सृष्टी सोडल्या फळाच्या ह्या साईज मध्ये तुम्हाला काय बदल वाटला? साईज मध्ये फरक झाला, म्हणजे साईज मोठी झाली. ही साईज लहान होती आणि सोडल्यापासून साईज पण मोठी झाली. बरं, शायनिंगला काय बदल वाटला? शायनिंग पण एकदम व्यवस्थित आहे. एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही आता ह्या आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तमाम शेतकरी बांधव संत्रीचं पीक करतात. तर शेतकरी बांधवांना तुम्ही संदेश काय देताल की ही रामा ॲग्रोटेकची औषधं कशी आहेत, काय आहेत, वापरायची का नाही वापरायची? तुम्ही काय सांगू शकता? संदेश देऊ आम्ही, चांगले तर 100% फरक होतोय. म्हणजे हे तुम्हाला बोलायला कंपनीने काय पैसे दिले का? काय नाही, म्हणजे खरं सांगा. बरोबर. हे कसं आहे, मीडिया पुढं अनेक कंपनी आहेत भरपूर आणि कंपनीच्या जाहिरातबाजीसाठी काहीतरी करतात. नाही, पैसे नाही दिले, काय नाही. हा, म्हणजे हा तुमचा रिअल रिझल्ट आहे का? आणि तुम्ही समाधानी आहेत का? समाधानी मी. तुमचे टोटल किती क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये कोणते पिकं कोणते घेता तुम्ही? आमचं टोटल 12 एकर आहे. 12 एकरमध्ये हे 2.5 एकर संत्रा आहे आणि टोटल बाकीचं कांद्याचं पीक आहे. आणि आता तुम्ही आत्ताच म्हटले की येताना जो काय आपला अर्धा एकर जो कांदा आहे, हा अर्धा एकर जो कांदा आहे ना, त्या कांद्याला आता यांचं रामा जे कांदा स्पेशल आहे ते त्यांना वापरायचं आहे अर्धा एकर. मग ते कांदा स्पेशल वापरायला इच्छा तुम्हाला कशामुळे झाली? ह्याचा रिझल्ट बघून झाली का कशी झाली? या संत्र्याचा रिझल्ट बघून त्यांना म्हणलं आपण ते कांदा स्पेशल बी वापरू कांद्याला.
पण तुम्हाला वाटलं होतं का आपलं ही सृष्टी सोडल्या एवढी साईज होईल म्हणून? नाही ना, पण ती फरक पडला लय. म्हणजे साईज मध्ये बदल झाला आणि क्वालिटी मध्ये बी बदल झाला. तुमची 2 रुपये संत्री हे कुठल्याही मार्केटला न्या हाय हाय ना. चांगल्याच प्रकारे विकली जाणार आहे. झाडच व्यवस्थित दिसायला लागली. म्हणजे झाडाला जी शायनिंग नव्हती ती शायनिंग आली. एकंदरीत तुम्ही समाधानी आहेत का? हा, समाधानी. म्हणजे राम ॲग्रोटेक तुमच्या बांधावरती येऊन जे मार्गदर्शन करतात आमचे प्रतिनिधी, हे तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं? याच्याबद्दल आम्ही खुश आहेत. म्हणजे तसे काय फसवाफसवीचं काम नाही किंवा तसे काही म्हणजे काही फरक पडत नाही असं नाही. म्हणजे फोन केल्यानंतर न उचलतात, बोलावल्यानंतर व्हिजिटला येतात, हा हा, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या राम ॲग्रोटेक कंपनीकडून होतात का? होतात. 100%. त्याच्यावर तुम्ही 100% 100% समाधानी. हा, समाधानी आहे. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.